रंगीबेरंगी सिंह मला सांगत होता की तुम्ही काहीतरी कलात्मक रचनात्मक कार्य करणार आहात किंवा जे काही काम तुम्ही नवीन करत आहात त्यात कल्पनेने वेगळं काहीतरी करणार आहात आणि तुम्ही जे काही करत आहात त्यात तुमची छाप पडणार आहे इतरांवर किंवा तुम्ही जसं करता तसं काही लोक तुमच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतील, तुमचे फॉलोअर्स वाढतील. खारुताई जी मला दिसली ती सांगत होती की तू जे काही करत आहेस ते अजून सगळ्यांच्या पुढ्यात आलेलं नाहीये. तुमचं काम अजून गुप्तपणे किंवा छुप्या स्वरूपात अजून चालू आहे. सगळ्यांच्या पुढे ते येणं बाकी आहे. फुलपाखराची जी ऊर्जा आहे ती परिवर्तनाबद्दल सांगते. तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. वन ऑफ फोर्सेसचं हे झाडाचं चित्र सुद्धा हेच सांगतंय की अचानक काहीतरी अशा गोष्टी घडतील की खूप मोठा बदल होईल. आधी आकाश असं मोकळं नव्हतं, बरेच ढग होते, ढगाळ वातावरण होतं. पण जेव्हा हे संदेश मी प्राप्त करत होते तेव्हा आकाश मोकळं झालं होतं, सूर्य सुद्धा आला होता. म्हणजे सकारात्मकता येणार आहे, भ्रमित स्थिती दूर होत आहे आणि स्पष्टता येणार आहे. मला एक पक्षी दिसला उडताना अचानक आणि तो बोलत बोलत आला माझ्याजवळ. तर तो सांगत होता की काहीतरी चांगली बातमी लवकरच तुला मिळणार आहे. भगवान शंकराचा आशीर्वाद देतानाचा एक फोटो मला दिसला. ते चित्र मला सांगत होतं की हा श्रावण महिना विशेष ठरेल, खूप मोठं यश तुला मिळेल आणि स्पष्टता येईल. जी काही स्थिती आहे त्यावर तू मात करशील. सदाफुलीचं जे फूल होतं ते सांगत होतं की ही जी काही समस्या तुझ्या आयुष्यात आहे ती कायमची दूर होणार आहे आणि खूप मोठं यश कायमस्वरूपी अशा काही गोष्टी होणार आहेत त्यात तुला यश मिळणार आहे.